अहिल्यानगरची सर्वात मोठी ओळख कोणती तर साईबाबांची शिर्डी आणि शनी महाराजांचं शनी शिंगणापूर। मोहट्याची रेणुका, काणिफनाथांची मढी, कोरठणचे खंडोबाराया, नेवाशाचे मोहिनीराज महाराज, कोपरगावचे शुक्राचार्य महाराज, मांजरसुंब्यांचे गोरक्षनाथ महाराज ही देवस्थाने ही श्रद्धास्थान वर्दळीची आहेतच। पण शिर्डी व शनी शिंगणापूर ही दोन देवस्थाने सेलिब्रिटींमुळे जास्त चर्चेत असतात। त्यापैकी शनी शिंगणापूर हे गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे जास्त चर्चेत आलाय। भाविकांची लूटमार, लटकूंचा त्रास, दडपशाही, देवस्थानमध्ये झालेला भ्रष्टाचार, बोगस कर्मचारी भरती अशी सगळी साखळी उघड झाली आहे आणि देवस्थान थेट विधानसभेत गाजलं। गेल्या वर्षी हे सगळं उघड झाल्यावर यावर्षी म्हणजेच 2026ला सुरुवातीलाच देवस्थानची ही साडेसाती हळूहळू सुटू लागली असं दिसतंय। भाविकांच्या चेहऱ्यावर यामुळे हास्य उमटतंय। नेमकी कशी सुटतीये ही साडेसाती हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गेल्या शनी अमावास्येला देवस्थानचा चार्ज घेतला। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एका रात्रीत सगळं चित्र बदललं। विश्वस्त, प्रशासन, राज्य सरकार अशा सगळ्यांच्या हातातून हा कारभार थेट आयुक्तांच्या हातात आलाय। तोंडाला मफलर बांधून आपल्या दुसऱ्याच भेटीत आयुक्तांनी सगळा कारभार उघड्या डोळ्यांनी पाहिलाय। शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यासमोरून सुरू होणारी भक्तांची साडेसाती थेट देवदर्शन होईपर्यंत कायम राहते हे आयुक्तांच्या लक्षात आले। रस्ते, पार्किंग, पूजा साहित्यांची दुकाने, दर्शन बारी, दर्शन व्यवस्था हे सगळं आयुक्तांनी स्वतःची ओळख लपून अनुभवलं। त्यानंतर सुरू झाले क्रांतिकारी निर्णय आणि निर्णयांचा धडाका। शनी शिंगणापुरात भाविकांच्या होणाऱ्या फसवणुकीची गंभीर दखल घेत सुरुवातीला पूजा साहित्यांच्या दरांचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले। त्याच बॅनरवर तक्रारींसाठी बारकोड उपलब्ध करून देण्यात आले। पहिल्या 15 दिवसात आलेल्या तक्रारींची शहानिशा करण्यात आली। यातील सगळ्यात मोठ्या तक्रारी होत्या लटकूंच्या। भाविकांची पिळवणूक करणाऱ्या लटकूंवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करणे सुरू झाले। शनी भक्ताला बळजबरीने पूजा साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने व सोबत आलेल्या लटकूला रंगेहात पकडून याच्यावर पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला। भाविकांच्या तक्रारीनंतर 2023च्या कलम 223 अन्वये यापुढेही थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी मंगळवारी दिली। भाविकांची लूट केल्याचे वर्षभरात 53 गुन्हे दाखल झाले, परंतु यावर्षी पहिल्याच 12 दिवसात 8 गुन्हे दाखल झाले। गुन्हे दाखल होण्याची टक्केवारी सुमारे 400 पटींनी वाढली। भाविकांची लूट थांबवण्याच्या दृष्टीने अहिल्यानगरचे उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 152(1)(अ) अन्वये त्यानुसार शनी शिंगणापूर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले। त्यानुसार शनी शिंगणापूर गावाच्या बाहेरील किंवा गावातील सार्वजनिक रस्ते, चौक, बस थांबे, प्रवेश मार्ग किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अथवा त्यांच्या वाहनांना थांबविणे, अडविणे किंवा त्यांना विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी सक्ती करणे यास तत्काळ प्रतिबंध करण्यात आले आहे। अ दर्जाचे हे देवस्थान या वर्षीच्या पहिल्या 15 दिवसातच 2 मोठ्या निर्णयांनी गाजले। विभागीय आयुक्त तथा देवस्थानचे प्रशासक डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आढावा बैठकीत शनी शिंगणापूरला चाललेल्या कारभाराविरुद्ध ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले। त्यानंतर मंगळवारी पूजा साहित्य खरेदीची बळजबरी करताना विक्रेता व लटकू यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। बळजबरी केल्याचे निदर्शनास आल्यास साहित्य विक्रेते, मालक व वाहनतळ मालकावरही कारवाई केली जाणार असल्याचे श्री क्षेत्र शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आशिष शेळके यांनी सांगितले। पण मग शनी शिंगणापूर पोलीस या आदेशाची वाट का पाहत होते? त्यांना कारवाईची मोकळीक नव्हती का? पोलीस ठाण्यासमोर अगदी 15 फुटांवर लटकू पोलिसांसमोर वाहने अडवत होती, तेव्हा पोलीस काय करत होते? लटकूंना मोकळीक कुणी दिली? हे प्रश्न पोलिसांना विचारणार कोण? हाही प्रश्नच आहे। न्यायालयाने व थेट प्रशासनाने कडक कारवाईचे आदेश दिल्यावर शनी शिंगणापूर पोलीस जागे झाले। देवस्थान व भ्रष्टाचारांची चौकशी कराच, पण अगोदर या पोलिसांची चौकशी करा असा सूर शनी भक्तातून निघू लागलाय। पहिल्या 2 निर्णयांमुळे शनी शिंगणापूरची साडेसाती खरंच संपू लागल्याचे चित्र दिसू लागले। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।